महामार्गावरील बेलसर टोल नाक्याच्या टोल माफीचा प्रश्न आता जास्त चिघळताना पाहायला मिळतोय। पुरंदर तालुक्यातून हा पुणे पंढरपूर महामार्ग जातो। आपण पाहू शकता की या बाजूला हा टोल नाका सुरू करण्यात आलेला आहे आणि या सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्यावर स्थानिक लोकांना टोल माफी मिळावी अशी मागणी स्थानिक लोकांची आहे आणि त्यासाठी वेगवेगळे आंदोलन आतापर्यंत झालेले आहेत। आता या बाजूला तुम्ही पाहू शकता, या बाजूला देखील सर्व पक्षीयांच्या वतीनं आज टोल माफीसाठी आंदोलन सुरू आहे। स्थानिक लोकांना किंवा जे भूमिपुत्र आहेत या भूमिपुत्रांना टोल माफी मिळावी। या टोल नाक्यापासून सर्वसाधारणपणे 20 किलोमीटर अंतरावरची जी गावं आहेत किंबहुना संपूर्ण पुरंदर तालुक्यातीलच वाहन चालकांना किंवा वाहनांना टोल माफी मिळावी अशी मागणी या लोकांच्या वतीनं करण्यात येते। नमस्कार, आज अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी जवळील बेलसर टोल प्लाझा या ठिकाणी तमाम पुरंदर वासियांच्या वतीनं अन्यायकारक असलेल्या या टोल नाक्यावर आम्ही आंदोलन करतो। आमची मुळातच मागणी अशी आहे की ही टोल धाड आपण टाकली आमच्यावर, ज्या शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या तोडीतोड भावाने जमिनी घेतल्या आणि पुन्हा त्यांच्याकडून औरंगजेबाचा जिजिया कर तुम्ही वसूल करताय। अतिशय भयानक परिस्थिती या पुरंदर तालुक्याच्या भूमिपुत्रावर तुम्ही आणून ठेवली। अनेक वेळा विनंती करतोय की आम्ही आमच्याकडून टोल घेऊ नका, परंतु दंडेशाही हुकुमशाहीच्या पद्धतीनं टोलवाटोलणी केली जाते। कुठलीही या ठिकाणी पुरंदरवासियांना साथ दिली जात नाही। त्यामुळे निश्चित तमाम पुरंदरवासियांच्या मनामध्ये संतापाची भावना आहे। त्यामुळे आता ही टोल माफी तर झालीच पाहिजे, परंतु अन्यायकारक असलेला भौगोलिक परिस्थिती नसताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने इथं टोल प्लाझा टाकलाय। हा टोल प्लाझा आता स्थलांतरित करण्याचं आंदोलन भविष्य काळात आम्ही उभं करणार आहोत। टोल माफीच्या माध्यमातून आम्ही सांगतो, महात्मा गांधींनी असहकार चळवळ चालू केली। गांधीजींच्या असहकार चळवळीचा आम्ही त्या ठिकाणी अनुकरण करणार आहोत आणि आजपासून असहकार आंदोलन म्हणजे आम्ही टोल भरणार नाही, आम्हाला टोल माफी तुमची नको, आम्हीच भरणार नाही, ही भावना आता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। म्हणजे दोन्ही साईडला रोड कमी आहे, ती साईडला 800 वर्ष अडकतो असं आहे। टोल असे करतात, हे कट टू कट करतात टोल ते। जागा ठेवा ना, गाडी पास झाली पाहिजे। तुमची गाडी बसतच नव्हती, एक मोठी गाडी आहे, त्यांनी त्या पद्धतीची जागा टोल दिला का तुम्ही? साईडला टोल दिलाय तुम्ही? टोल किती दिलाय? टोल आता ते यांचं काय असेल आहे फास्टॅग। फास्टॅग। अच्छा, आणि साईडच्या लाईन इथनं जातो, तिकडे बंद केलंय म्हणून आम्हाला इकडून घुसायला। ओके ओके। आतापर्यंत हे 4थं ते 5वं टोल माफीसाठीचं आंदोलन आहे। मात्र तरी देखील शासनाने याकडे फारसं लक्ष दिल्याचं पाहायला मिळत नाही। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या मार्गावरून गेले होते आणि यावेळी देखील लोकांनी त्यांच्याकडे ही टोल माफी केली जावी, स्थानिक लोकांना टोल माफी मिळावी अशी मागणी केली होती। मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केवळ पास काढला तर तुम्हाला 13 रुपयाचा टोल बसेल असं म्हणून त्याला बगल दिलेली आहे आणि त्यामुळेच या भागातील जे शेतकरी आहेत किंवा या भागातील जे स्थानिक भूमिपुत्र आहेत हे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। त्यांना टोल माफी हवे। आज देखील या टोल नाक्याच्या समोर शांततामय मार्गाने हे टोल आंदोलन सुरू आहे आणि जागरण गोंधळ घालून किंवा आपल्या भावना व्यक्त करून या ठिकाणी हे टोल आंदोलन सुरू आहे। न्यूज अँकरसाठी राहुल शिंदे, जेजुरी।